मतदानावेळी दुबार तिबारवाले दिसले तर फोडून काढा, बडवा आणि पोलिसांकडे द्या, राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। ठाकरेंच्या कुटुंबातील चौघांची नावं यादीतून बाद करण्याचा प्रयत्न केल्याचा उद्धव ठाकरेंचा दावा। आपल्या नावे खोटा व्हेरिफिकेशन अर्ज केल्याचा उद्धव ठाकरेंचा दावा। मराठी हिंदू महाराष्ट्रासाठी आम्ही एकत्र, आम्हाला भक्कम साथ द्या, सत्याच्या मोर्चातून उद्धव ठाकरेंचे राज ठाकरेंसोबत युतीचे संकेत। सत्तेचा गैरवापर केला जातोय, राजकीय मतभेद विसरून एकत्र यावं लागेल, विचारधारा वेगळी असली तरी आम्ही सर्व एकत्र, शरद पवारांचं महत्त्वाचं विधान। सत्याचा मोर्चा महाराष्ट्राची दिशाभूल करणारा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची विरोधकांवर सडकून टीका। विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाला भाजपचं मूक आंदोलनातून उत्तर। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाच्या चौकशी करता एसआयटीची स्थापना। महिला आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात एसआयटी करणार तपास। पुण्याच्या कोंढवा परिसरात गोळीबारात गणेश काळे या व्यक्तीचा मृत्यू। आंदेकर कोमकर टोळी युद्धातून हत्या झाल्याची माहिती, 4 संशयितांना अटक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीची कार्तिकी एकादशीची शासकीय पूजा संपन्न। नांदेड जिल्ह्यातील रामराव आणि सुशीलाबाई वालेगावकर हे दाम्पत्य बनलं मानाचे वारकरी। आणि महिला क्रिकेट विश्वचषकात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात आज महामुकाबला। विश्वचषक जिंकून भारतीय महिला संघानं इतिहास रचावा, भारतीय क्रीडा प्रेमींची इच्छा। आता पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। पाचोऱ्यातील शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यामध्ये आमदार किशोर पाटलांनी भाजपवर टीका केली आहे। महायुतीच्या 1 वर्षाच्या काळात एक फुटकी कवडी सुद्धा आमदारांना मिळाली नाही असं म्हणत सरकारला घरचा आहेर दिलाय। शेतकरी आंदोलनावरून बच्चू कडूंचेही आभार मानले। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राज्याचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली आहे। विखे पाटलांचा आणि त्यांचा घराचा आरक्षणाचा कुठलाही संबंध नाही। सामाजिक न्याय म्हणजे काय हेच त्यांना कधी समजलं नाही। माहित असतं तर असा बेफिकीर आणि बिनडोक पद्धतीने बोलले नसते, अशा शब्दामध्ये त्यांनी विखेंवर हल्लाबोल केलाय। पुढील आठवड्यामध्ये नगरपालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील 246 नगरपालिका, 42 नगरपंचायती या निवडणुका पार पडणार आहेत। 21 दिवसांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडताना तात्काळ दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची सुद्धा घोषणा निवडणूक आयोगाकडून केली जाऊ शकते। तर शेवटच्या टप्प्यामध्ये महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे। नोव्हेंबर महिन्यामध्ये बँका 11 दिवस बंद राहणार आहेत। यामध्ये रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार या दिवशी असणाऱ्या सुट्ट्यांचा देखील समावेश आहे। बंद बँका जरी बंद असल्या तरी ग्राहक नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय आणि एटीएम सारख्या डिजिटल सेवांच्या मदतीने पैशांची देवाणघेवाण, बिल पेमेंट, शिल्लक तपासणी ही कामं पूर्ण होऊ शकतात। चीनने सोन्याच्या विक्रीवर दीर्घकाळापासून असलेली कर सवलत ही रद्द केली आहे। हा निर्णय 1 नोव्हेंबर पासून लागू झालाय। या निर्णयामुळे ग्राहकांसाठी सोन्याच्या किमती वाढू शकतात आणि जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या बाजारपेठेतील दरामध्ये बदल होऊ शकतो। मुंबई उच्च न्यायालयाने स्टेनोग्राफर पदासाठी भरती अधिसूचना जाहीर केली आहे। उमेदवार अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात। मुंबईत कबुतरांना सकाळी 7 ते 9 या वेळेत दाणे टाकता येणार आहेत। यासाठी पालिकेने मुंबईमध्ये 4 ठिकाणी निश्चित केली आहे। या ठिकाणच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वयंसेवी संस्थांवर असणार आहे, तर विद्यमान कबुतरखाने मात्र बंदच राहतील। मतदार यादीमध्ये नाव टाकण्याचा किंवा डिलीट करण्याचा अधिकार आम्हाला नाही। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदारांची यादी तयार आहे। 1 जुलै 2025 पर्यंत ज्यांचं या यादीमध्ये नाव आहे
तेच मतदार मतदान करू शकतील व निवडणूक लढवू शकतील असं प्रतिज्ञापत्र राज्य निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयामध्ये सादर केलं। मुंबई महापालिकेने 2012 पासून म्हाडाच्या उपकराची तब्बल 130 कोटी रुपयांची रक्कम थकवली आहे। त्यामुळे उपकर प्राप्त इमारतींच्या संरक्षणात्मक दुरुस्ती आणि पुनर्रचनेच्या कामासाठी म्हाडाला निधीची चणचण भासते। मुंबईकरांचा प्रवास दर्जेदार होण्यासाठी पालिका आता रेल्वे दत्तक योजना राबवणार आहे। यामध्ये 730हून अधिक प्रमुख रस्त्यांची जबाबदारी 246 कनिष्ठ पर्यवेक्षकांवर सोपवण्यात येणार आहे। यामध्ये प्रत्येकावर किमान 3 रस्त्यांची देखभाल आणि स्वच्छतेची जबाबदारी असेल। सोलापूरच्या विजापूर रोडवरील ज्वेलर्सच्या दुकानामध्ये फिल्मी स्टाईल दरोड्याचा प्रयत्न करण्यात आलाय। तोंडाला मास्क लावून हातात कोयता आणि पिस्तूल घेत 2 तरुण ज्वेलर्सच्या दुकानात शिरले। दुकान मालक आणि कर्मचाऱ्यांना धमकावत चोरांनी सोनं लुटलं। आरोपींच्या शोधासाठी 4 पथकं रवाना करण्यात आली आहेत। तळेगाव ते उरळी कांचन रेल्वे मार्गाविरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारलाय। गावांमध्ये रेल्वे मार्गाविरोधात तीव्र जनआक्रोश उसळलाय। या मार्गामुळे शेतकऱ्यांची शेती आणि घर जमीन संपुष्टात येणार असल्यानं गावागावांमधून शेती वाचवाचा नारा दिला जातोय। मावळ तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपला। पावसाने भात पिकांचं नुकसान झालंय। भाताचे तयार दाणे गळून पडलेत, परंतु रब्बी ज्वारी पिकासाठी हा पाऊस पोषक असल्याचं म्हटलं जातंय। लोणावळ्यामध्ये पोलिसांनी अंड्याच्या दुकानातून अंमली पदार्थ विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या 2 आरोपींना अटक केली आहे। पोलिसांकडून मेफेड्रोन जप्त करण्यात आला, तर आरोपींवर NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरच्या शहाबाजार परिसरामध्ये हातगाडी लावण्याच्या वादातून 4घांनी मिळून धारदार शस्त्रानं एकाची हत्या केली आहे। या प्रकरणी 4ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। अकोल्याच्या तेल्हारा शहरातील माळेगाव नाका ते PP पाटील पेट्रोल पंप मार्गावरील अपूर्ण रस्त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होती आहे। या विरोधामध्ये सामाजिक कार्यकर्ते विशाल नांदोकर रस्त्यावर खड्डा खोदून त्यांनी आंदोलन केलंय। 4 तासानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या कामाबाबत लेखी आश्वासन देण्यात आलं। कराड शहरामध्ये रस्त्यावरील खड्ड्यांनी कंबरड मोडलंय। देशात स्वच्छ शहरांचा डंका मिळवणाऱ्या कराड शहरामध्ये खड्डेच खड्डे पाहायला मिळतात। त्यामुळे नक्की कोणता खड्डा चुकवायचा हा प्रश्न वाहन चालकांपुढे उभा आहे। कोट्यवधींचा निधी गेला कुठे हा प्रश्न नागरिकांकडून विचारला जातोय। तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। पूर आणि अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झालाय। त्यामुळे कर्जमाफीच्या मागणीनं जोर धरलाय। पण एकीकडे बळीराजा काकुळतीला आला असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर एक प्रकारे मीठ चोळलंय। त्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची देखील शक्यता आहे। याच वक्तव्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर विरोधकांनी टीकेची राळ उठवली आहे। शेतकरी कर्जमाफीविषयी बोलताना अजित पवार थेट शेतकऱ्यांवरच घसरले। पण तुम्ही पण 0% व्याजाने पैसे दिल्यावर वेळेच्या वेळेला पैसे फेडायची सवय लावा ना। सारखेच फुकटात आणि सारखेच माफ कसं व्हायचं? असं नाही चालत। एकदा साहेबांनी माफी दिली, एकदा देवेंद्रजींनी दिली, एकदा आम्ही उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना दिली। आता पुन्हा माझ्या यादीत आम्ही सांगितलं आम्हाला परत निवडून द्यायचं होतं, आम्ही माफतो। लोक काय म्हणतात तुम्ही सांगितलं ना? खरं म्हणजे शेतकरी संकटात असताना असं असंवेदनशील बोलूच नाही। आणि आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी कर्जमाफी केली अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं। हे अत्यंत बेईमानीचं आहे असं मी मानतो। म्हणजे लोकांना तुम्ही मतं मिळवण्यासाठी बेईमानी करताय, खोटं बोलताय, खोटी आश्वासनं देताय आणि मतं घेताय। ही जनतेशी शेतकऱ्याशी केलेली बेईमानी आहे आणि या बेईमानीचा बदला येणाऱ्या निवडणुकीमध्ये चुन चुन के मतदार घेतील आणि यांची जागा यांची अवकात यांना दाखवतील।